मित्रांनो, केंद्र सरकारने 2026-27 हंगामासाठी पिकाचे हमीभाव जाहीर केले आहेत. कोणत्या पिकासाठी किती हमीभाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने 2026-27 खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सूर्यफूल बियाण्याच्या MSPमध्ये सर्वाधिक 600 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. सरकारने MSP हा उत्पादन खर्चाच्या किमान 50% अधिक ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यास मदत होणार आहे. बाजारातील चढउतारापासून काही प्रमाणात संरक्षण मिळणार आहे. मूग या पिकासाठी 8,780 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. उडीद या पिकासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे. तूर या पिकासाठी 8,450 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे. सोयाबीन या पिकासाठी 5,708 रुपये हा हमीभाव मिळालेला आहे. कापूस मध्यम धागा 8,267 रुपये हा हमीभाव मिळालेला आहे. तर कापूस लांब धागा 8,667 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे. भुईमुगासाठी 7,517 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे. सूर्यफूल या बियाण्यासाठी 8,343 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळालेला आहे. तीळ या पिकासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे. करडी या पिकासाठी 10,052 रुपये हा प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे. मका या पिकासाठी 2,410 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे. ज्वारी या पिकासाठी 4,023 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव मिळालेला आहे. तर बाजरी या पिकासाठी 2,900 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव देण्यात आलेला आहे.